आपल्याला कल्पना आहे की साधारणपणे 9 तारखेला 9/12/2024 ला संतोष अण्णा हे 4 चाकी वाहनातनं त्या ठिकाणी आपल्या गावी परत जात होते. ते एकटेच होते, कोणीच नव्हतं सोबत. पेट्रोल पंपावर थांबले. तिथे त्यांचे आत्ते भाऊ आहेत, ते त्यांना दिसले. त्यांनी त्यांना बोलवलं की चल माझ्यासोबत. ते ड्रायव्हिंग सीटवर बसले, हे बाजूच्या जागेवर बसले आणि हे त्या ठिकाणून निघाले. ज्यावेळी ते निघाले त्यावेळी टोल नाक्याजवळ काळ्या रंगाची एक स्कॉर्पिओ आणि त्याच्या मागे एक अजून गाडी, अशा या गाड्या त्या ठिकाणी त्यांची वाट पाहत होत्या. यांची गाडी टोलवरनं थोडी वेगाने निघाली. मग त्यांनी त्यांना इंटरसेप्ट केलं. इंटरसेप्ट केल्यानंतर पहिल्यांदा ड्रायव्हर साईडची काच फोडली. त्यांना असं वाटलं की संतोषांना या बाजूलाच बसले आहेत, पण त्यांच्या लक्षात आलं की तिकडे दुसरं कोणी बसलाय. पुन्हा दुसऱ्या बाजूला गेले. त्या ठिकाणी ती काच फोडली. त्यांना बाहेर काढलं आणि बाहेर काढल्यानंतर त्यांना या स्कॉर्पिओ गाडीमध्ये टाकलं आणि बराच वेळ पहिल्यांदा त्या गाडीमध्येच त्यांना मारहाण करत होते. अशा प्रकारचं अशा प्रकारच्या तारा होत्या की ज्या तारांच्या अशा त्या गुंडाळून आणि जे पाठीवर सगळे व्रण दिसत आहेत ते याचे व्रण आहेत. याने त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली. त्याच्यानंतर पुढे त्यांना उतरवून मारहाण करण्यात आली आणि ज्यावेळी असं लक्षात आलं की आता हे जिवंत नाहीत, त्यावेळी त्यांना सोडून हे सगळे लोक पळाले. आता या सगळ्या याच्यात सातत्याने सरपंचांचा भाऊ हा घुले यांच्या संपर्कात होता आणि तो घुले त्यांना सारखा सांगायचा 20 मिनिटात सोडतोय, 15 मिनिटात सोडतोय. अशा प्रकारे चाटेंच्या हा जो माणिक जयराम माणिक चाटे, विष्णू महादेव चाटे 45 वर्षीय विष्णू महादेव चाटेच्या संपर्कात होता. तो सारखा सांगायचा सोडतोय,